जाळ्याचं पाहायला मिळतं. मागे सरकार पूर्ण मागे. लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव आज संपन्न होत आहे. गेले वर्ष दीड वर्ष ज्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आम्ही कष्ट करत होतो, तो दिवस आज आहे. प्रधानमंत्री मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा चंग भारतातील सर्व नागरिकांनी बांधलेला आहे आणि तो यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी गेले महिनाभर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक, हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यासाठी अथक मेहनत केलेले, अथक प्रयत्न केलेले आहेत आणि मला विश्वास आहे की आज तुम्ही पाहताय मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत आणि हे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील आणि जो भाजपचा नारा आहे अबकी बार 400 पार, तो नारा यशस्वी होईल. तो नारा पूर्ण करण्यासाठी सबंध देशातील नागरिक सरसावलेले आहेत अशी माझी भूमिका आहे. नजीकच्या काळामध्ये लवकर मुहूर्त नसल्यामुळं माझे द्वितीय चिरंजीव यांचं कालच लग्न सोहळा पार पडलेला आहे. गडबडीत जरी असलं तरी आम्ही तो आता विवाह सोहळा आवरला आणि आज तुम्ही पाहू शकता नवरदेवसुद्धा इथं आहेत. अजून घरची पूजा गोंधळ सगळं व्हायचं आहे. मग तो मतदानासाठी आम्ही संपूर्ण परिवार, माझ्या घरामध्ये आई आहेत, बहिणी आहेत, माझी मुलं आहेत, माझी मोठी सून आहे, आम्ही सगळी मंडळी आज सकाळी लवकर इथं मतदानाचा हाक बजावण्यासाठी आलेलो आहे. आता दिवसभर आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व केंद्रांवर भेटी देण्याचा माझा प्रयत्न आहे. संपूर्ण राज्याचं तुमच्यावर लक्ष होतं. 5 कोटी रुपये निधी अधिकचा देण्यासंदर्भातले वक्तव्य आले होते. काय सांगाल? 4 तारखेला सर्वांच्या मनाचा खासदार असेल. 4 तारखेला मोदीजी पंतप्रधान होणार याची घोषणा होईलच, परंतु यामध्ये कोल्हापूरचे दोन्ही खासदार असतील. विशेषतः संजय मंडलिक साहेब ज्यांच्यासाठी मी ही जे बक्षीस जाहीर केलं होतं ते आता 2 ऐवजी 3 तालुक्यामध्ये स्पर्धा लागलेली असं दिसतंय. 3 तालुक्यामध्ये मताधिक्य देण्याची चढाओढ लागलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात सर्व घटक भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी खूप मेहनत केलेली आहे सर्व कार्यकर्त्यांनी आणि ते बक्षीस आता कोणाला जाईल आपल्याला 4 तारखेलाच पाहावं लागेल. नक्कीच मोदीजींना परत एकदा पंतप्रधान करण्यासाठी सगळे कुटुंब गेले 1.5 महिने कष्ट घेतच आहेत. त्यात प्रामुख्याने धनंजय महाडिक साहेब आहेत. आम्ही भारत एक विकसित देश व्हावं हे जे मोदीजींचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आज मतदान करायला आलेलो. तो आनंदाचा क्षण चालूच आहे. तो 4 तारखेपर्यंत असाच उत्साह चालू राहणार आहे. त्यामुळं आणि छान झालं आमच्या घरातलं सगळं लग्न कार्य. सगळ्यांच्या शुभेच्छा होत्या आणि या देशाच्या ह्या जडणघडणीत आमचा पण वाटा आहे याचा नक्की आनंद आहे. नक्कीच, कारण तुम्ही जसं मगाशी बोलला की घरामध्ये लग्नाचं वातावरण असताना सुद्धा आम्ही आज सर्व कुटुंबातले सर्व लोक आज लवकरात लवकर या ठिकाणी मतदानासाठी बाहेर पडलेलो आहे आणि एवढ्या लवकर येऊनसुद्धा तुम्ही पाहू शकता किती मोठी रांग या ठिकाणी मतदान करण्यासाठी आहे. याचं एकुलते एक कारण म्हणजे पुन्हा एकदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना त्या ठिकाणी पंतप्रधान करण्यासाठी सर्व लोक या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत आणि 4 जूनला मोठ्या फरकाने आणि 400पेक्षा जास्त सीटांनी मोदीजी पुन्हा पंतप्रधान होतील याची मला खात्री आहे. विवाहाची तयारी घरामध्ये सुरू होती, वडील मात्र प्रचारात होते. काय घालमेल होत होती? फक्त वडीलच नाही तर सर्व आमचे घरातले सर्व लोक त्या ठिकाणी प्रचारामध्ये होते. माझे भाऊ, आमचे काका आदरणीय अमोल महाडिक साहेब ते सुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये फार प्रभावी काम करत होते. त्या ठिकाणी निवडणुकीच्या प्रचारामध्ये आघाडी घेत होते आणि त्यामुळं कुठं तर लग्न कार्यामध्ये कुठं तर कमतरता दिसत होती, पण प्रचारामध्ये पूर्णपैकी ते सक्रिय होते. विवाह सोहळा झाल्यानंतर तुम्ही परवाच खरं तर लग्न सोहळा पार पडला. फार थोडक्यात आम्ही ते सर्व कार्य आवरलं आणि त्यानंतर कालसुद्धा मोठ्या प्रमाणात फोनवरून प्रचार चालू होता. आजसुद्धा सोशल मीडियाच्याद्वारे आम्ही जास्तीत जास्त लोकांना आवाहन करून मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करतो. काय नाही, मला चांगलं वाटतं की फर्स्ट टाईम मी कोल्हापुरात वोट करत आहे आणि मला म्हणजे डॅडींना आणि मोदीजींना सपोर्ट करण्याबद्दल खूप चांगलं